स्वयंपाक झाला नाही अजून? करते मी लगेच. तोंड घेऊन अजून करते म्हणून सांगतेय. हा, सगळ्या गावाचा स्वयंपाक झालाय, खायचंय का वा? देते मी लगेच करून तुम्हाला. अजून तोंड उचलून बोलतीस, मलाच बोलतीस. हा, माझ्या पुढे बोलतीस? कुठल्या एका कामाचे नाही, धडबदरे तोंडाचे. एक काम सांगितलं तर 100 बारे लावतीस तू. हा, अगं साधा नातू देऊ शकत नाहीस तू माझ्यासाठी? हा, किरसून तोंडी कुणीकडची हे परगाना सारा घरात घेऊन बसली आहे. 2 रूमा तिकडे मी आवरायच्या झाल्या. आता अगं 3 वर्ष झालं ना, तुला नुसतं पोसो पोसो असा रिकामा घरामध्ये आणून ठेवलंय पुंजायला. अगं सरे नातेवाईक माझे नाव ठेवायला लागलेत मला. सदा नातू देऊ शकत नाहीस नातू? हा, कुठं तोंड दाखव वाटत आहे का माणसामध्ये मला? कुठं लग्नात गेले थोबाड माझं पांढरं घेऊन घरी यावं लागत आहे. आणि लोक आम्हाला नाव ठेवतात सासायला. अगं तुझ्यासारख्या सुना म्हणल्यावर ना आम्ही असंच वागणार ना. तुमच्यासारखेचे हात पाय बांधले पाहिजेत आणि हिरे ढकलून दिले पाहिजेत. धळबद्र्या तोंडाची. अहो आई, आता मूल बाळ होत नाही म्हणून यात माझी काही चूक आहे. मला पण वाटतं मी आई व्हावा, पण आता मी काही ही मुद्दामून करते का? हा, मग आमची चूक आहे? आमची चूक आहे? अगं तुझ्यासारखी कुटुंबी अशी पांढऱ्या पायाची अवदसा घरामध्ये आणली काय माहिती? तोंड घेऊन सांगते आणखी अजून मला. माझी चूक नाही, तुझीच चूक आहे. तूच चुकी आहेच. चुकीचं वागती. हा, आवडते मी पटपट. आवडते म्हणून असं तोंड घेऊन सांगते, असं तोंड घेऊन सांगते. अशी खनकीने वाजवेल ना गपचूप बसते काय? हा, साडसत्या तोंडाची कुठून आली काय की असली पालत्या पायाची घरामध्ये अवदसा. रडकं थोबाड करू नको, पटापटा काम कर. लाग कामाला लगेच. घे उचल उचल. ए अलका, अगं ते गॅस का चालू केला? घर काय उडायचं बिडायचं काय तुला? नाही, ते माझं लक्षच नव्हतं. कुठे लक्ष आहे तुझं? कुठं नाही. हे बघ, आईचा स्वभावचे तापड, ती बोलते रे, पण तू नको टेन्शन घेऊ. मी आहे ना. होईल बघ. हे बघ, तू एवढे उपास तापास करते, देव काय एवढा येडा नाहीये. हा, टाकेल तो आपल्या पत्रात पण मूलबाळ. तू नको टेन्शन घेऊ. आणि अशी परत परत चूक नको कर जाऊ का? आता काय झालं असं तुला म्हणजे? तू बस, आराम कर थोडंसा. बस. हे घ्या. गेले होते तुम्ही हॉस्पिटलला? काय बोलले डॉक्टर? होणार आहे का मी आई? सांगा ना, बोला ना. अहो काय झाले? अहो बोला ना काहीतरी. असं गपका बसल्यात तुम्ही. काही दोष आहे का? डॉक्टर म्हणाले तू आई होऊ शकत नाही कधीच. तुझ्यामध्ये दोष आहे. काय झालं मग? खरे खरा दोष ना माझ्यातच आहो. जसं मी लग्न करून या घरात आले ना, तसपासून माझ्यामुळे मी सगळं घर उद्ध्वस्त केलं. अहो काय अपेक्षा होत्या तुमच्या फक्त माझ्याकडून? एक मूल द्यायचं. अहो ते सुद्धा जमत नाही मला.
आज मला ना एक बाई म्हणून असल्याचा ना खरंच तिरस्कार होतोय. आणि खरंच माझ्यामुळे ना लय वाटवळ झालं हो तुमच्या घरचं. आईंना पण किती वाईट वाटतंय. त्यांना पण वाटत असन एक नातू असावा, आणि मी ते नाही पूर्ण करू शकत हो. हे बघ ऐक, आपण ना चांगल्या डॉक्टरना दाखवू. आपण मुंबईला जाऊ, मुंबईच्या डॉक्टरना दाखवू. किती डॉक्टर बदलायचे, 3 वर्ष झाले आपण तेच करतोय. मला असं वाटतं ना खरंच जीव देऊन टाकावं. काय बोलतो तू हे? काय बोलू अहो, काय नाही बोलत मी. असा काय विचार करू नको तू. ऐक, आपण चांगल्या डॉक्टरना दाखवू. आपण मुंबईला जाऊ, नाही तर आपण चांगल्या बाहेर कुठेतरी दाखवू. जाऊ दे सोडा. रव्या, काय काय? काल डॉक्टरकडे गेलतास ना, हा, मग काय म्हणले? काय नाही म्हणले. डॉक्टर म्हणले होईल म्हटले, पण थोडा वेळ लागेल म्हटले. आता काहींना वर्षात पण मुलं होतं म्हणले, कोणाला 10 वर्ष पण मुलं होत नाही म्हणले, काय कोणाला 20 वर्ष पण होईल म्हणले. तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं कारण नाही म्हटले, होईल म्हटले बोल. खरं सांगतोस ना सगळं? हा, मी कशाला खोटं बोलू? माझ्याकडे थोबाड करून बोल. हा, अरे मी घरातली आहे, मी बाहेरची नाही. मला जेवढे माझे कान आहेत ना तेच, तेवढ्या माझ्या भीती सुद्धा तेच आहेत. भीतीला कान असते तर मी सगळं ऐकलंय. आणि हे असले वाजोटी घरामध्ये सांभाळायची, पांढऱ्या पायाची, एक मूल देऊ शकत नाही घरामध्ये, आणि तिला सांभाळायचंय. हिला हाकलून देऊ, नाहीतरी मी तुला चांगलं स्थळ बघितय. मामाला सांगितलंय मी फोन करून, अरे तुझं चांगलं मी मोठं लग्न करून देते, वाजवून गाजवून लग्न लावून देऊ. हे असली पांढऱ्या पायाची हाकलून दिली पाहिजे. हिला काय आता घरात ठेवून नुसती खायची धन? हा, हो रव्या, हिथून मागं सगळं मी तुझं ऐकलंय. हा, आता हिथून पुढे मी तुझं काय सुद्धा ऐकणार नाही. मी तुझं दुसरं लग्नच लावून देणार आहे. काय म्हणतेस? अगं बाई, दोन खरं? बर बर बर, चांगलं झालं बाई. तुझ्या घराला तरी देव पावला बघ. माझ्या घराला तर देव कावा बघतोय काय कळानाच गेलंय. नाहीतरी काय धळबद्र्या तोंडाचे माणसं राहतात काय काय घरामध्ये, पांढर तोंडे, वांजुटे. असा जीव वैतागून गेला मी त्या घरामध्ये. नुसतं माझ्याकडे बघा, पान फुलवा म्हणल्यासारखं आहे. देवाऱ्यावर बसवायचा आहे नाग देवा. हो बाई, आणि जाऊ दे अगं, मला ना बारशाच्या टायमाला सांग बर का, नक्कीच येईल बघ मी. हो हो हो, पांढर तोंडीचं तोंड जळू दे तिकडं. ती नको पोरगी बघू, दुसरी बघा अजून 2-3 बघ ना पाहुण्याच्या. नाका डोळ्यात चांगल्या बघ. थांब दादा, तुला 10 मिनिटांनी फोन करते. हा, ठेव ठेव ठेव. रवे, कुठे गेलतास आज तू? कुठं नाही. काय तुझं डोसका बिस्का फिरलाय काय? ही पिशवी घेऊन उठतोच की दवाखान्यातच पळतोच? बघू ही पिशवी कशाची आहे, बघू दे इकडं. अरे जवळ ना बाबा, आता उठतोय की पिशवी घेऊन पळतोय 3दा. वाजूट तोंडीला सांभाळायचं आणलंय घरामध्ये. तिला लेकरू होत नाही ना काय नाही, उगाच पळतोय उन्हात आणाचा. पैशाची धार लावितोय, दवाखान्यात होती तो हितकायला. झाडाचा तोडायचा ना आणायचा, घरात ठेवायचा. तसं नाही आई, पण मग आपल्याला करणे ना ग. आपल्याला दवाखान्यात दाखवल्याशिवाय तरी कसं कळेल आपल्याला? माझ्या इतकं तुला कळतंय का? हा, मी जन्म दिलाय तुला, तो नाहीच दिला मला. मला लागला सांगायला दवाखान्यात बघावंच लागेल. मी बघितलंय ते खरं आहे. दादाला मी सांगितलंय, माझ्या भावाला. मामा ते फोनवर मला बोलत होता, त्याचेच मिस कॉल पडायला लागलेत आता. काय? अरे सांगितलंय बाळा मी तुला, चांगली नादर पोरगी बघितली, तिला होकार दे. तुझं थोटात मोठं लग्न लावून देते. हा, 2 गावाला जीव नाही घातलं, आता 4 गावात मला ताकद आहे जीव घालायची. दवाखान्याला मरणाचा पैसा लावायला लागला वांजुट्या बाईवर. भरल्या भरल्या ओटीची घरात पोरगी आण रे बाबा, नको येड्यावणी करू तसा. ऐक ना, तुला वाटत नाही चुकीचं करायला? सोडती बॅग, नाही जायचं कुठं तू. अहो कसं कुठं जायचं नाही? मग सोडा तुम्हीच. तसे पण आता इथं राहून माझा काहीच उपयोग नाही. मी साधं एक मूल देऊ शकत नाही अहो तुम्हाला.
तुमच्या आईच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. काय मागितलं होतं त्यांनी माझ्याकडं? फक्त एक मूल. अहो ते पण जमलं नाही मला. सगळे नाव ठेवतात, म्हणतात तू आणजे तू. मी इथं राहून तुमच्या घराला नाव ठेवण्यापेक्षा मी इथून निघून गेलेलीच बरी. आणि तुम्ही ना खरंच दुसरं लग्न करा, तेवढंच बाकीच्या लोकांना पण आनंद होईल आणि घरात लेकरू राहील. आईच्या इच्छा पण पूर्ण होतील, तुम्ही पण खुश राहाल. माझं काय हो, मी तर राहीनच खुश. जाते गावाला, आई वडील आहे मला सांभाळायला, सांभाळतीन ते. आणि आता येते मी. थांब तू, जाऊ नको कुठं. आता मला खरंच अडवू नका, तुम्हाला माझी शपथ आहे. मला जाऊ दे तुम्ही आता. ए पोरा उठ उठ. होते मामाने कुठे पाठवलं मग आला होता. आणि इकडे बघ उठी. चांगला आहे की नाही? मस्त दिसायला लागली. उच आहे तुझ्यासारखी. मला लग्न नाही करायचं. अरे फोटो तर बघ ना, इतकी नाका डोळ्यात चांगली पोरगी आणून दाखवली मामाने. नाही करायचं लग्न मला. अरे डोक्यावर तर नाहीच ना पडला रव्या. तुला लग्न करावं लागेल त्या पोरी सोबत. तसली वांजुटी तोंडाची घरातली हाकलून दिली ना आता पांढर तोंडाची पोरगी. एक नातोंड देऊ शकली नाही घरामध्ये. 3 वर्ष नुसती सांभाळी खायची धन घरात. आणि आता एवढी चांगली पोरगी भेटली आहे आणि तू नाकार द्यायला लागलास. एक तर लोकाला बायका भेटत नाही. किती दिवस असा फिरणार आहेस? रात्रीच्याला घरी येतोस, बोंबलत कुठं होतास रात्री 1 वाजेपर्यंत? आई मला नाही करायचं लग्न. कसा लग्नाला तयार होत नाही ती बघते. लग्न नग लय शांतपणा करायला लागलाच का? उद्या पोरगी बघायला जायचंय आणि 2 दिवसांनी ह्या पोरी सोबत तुझं लग्न लावून द्यायचंय. मंडपामध्ये तोच उभा राहायला पाहिजे आणि तू राहणारच. आई मला लग्न नाही करायचं. अगं आई माझं लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे. हा ते सोडून मी दुसरं लग्न करू का? तर माझ्या पहिल्या बायकोला मुलबाळ होत नाही म्हणून लग्न करू दुसरं. चुकीचं वाटत नाही काय तुला? हे काय कमी केलं त्या पुरीनं आपल्याला? आणि का सोडतो आपण तिला? हा फक्त तिला मुलबाळ होत नाही म्हणून? आई चुकीचं आहे. तिचा काय दोष आहे सांग ना? त्याच्यामुळे माझं तू दुसरं लग्न लावून देते. अगं आई मी तिच्यावर प्रेम करतोय आणि मला तिच्यासोबतच संसार करायचा आहे. ज्यांना मुलबाळ नाहीत ना त्यांचे संसार टिकत नाहीत का? किंवा त्यांचे संसार करत नाहीत का ते आयुष्यभर? का मुलंच पाहिजे, वंशाला दिवस पाहिजे असं काय आहे का? तिला काय वाटत असं नाही की यांनी मला मुलबाळ होत नाही म्हणून सोडून दिलं? तू एक काम कर, तुला नातवाची हवस आहे ना, तू एखादा मुलगा दत्तक घे, त्याचं लग्न कर आणि त्याच्यापासून नातू मिळव. पण मला आणि माझ्या बायकोला जगू दे जसं आहे तसं. कशी आहेस? मी बरी. तुम्ही कशी? मी पण चांगला आहे. कसं येणं केलं तुम्ही? हे पत्रिका लग्नाची.
बरं. आता तुमचं लग्न होणार, चांगली गोष्ट आहे. कारण मी तर नाही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत ना, दुसरं कोणतरी तर करेल ना. तू येशील ना लग्नाला? माझं नाही ना होणार. का? कारण माझ्या नवऱ्याने ज्या हाताने मला मंगळसूत्र घातले, तोच नवरा दुसऱ्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, ते नाही बघू शकत मी. त्याच्यामुळं माझं येणं नाही होणार. कारण मी तुम्हाला दुसऱ्या बाईसोबत नाही बघू शकतो. आणि ना, हा दिवस ना कुठल्याच बाईच्या आयुष्यात नाही. ए, रडायला काय झालं तुला? अगं मी गंमत करतोय, मामाच्या पोराच्या लग्नाची पत्रिका आहे, आपल्याला जायचंय जोडीनं. तुला नाही लावलं मी. चल बर. हो, कुठं? कुठे म्हणजे आपल्या घरी. हो, असं नका बोलू तुम्ही. तुम्ही खरंच दुसरं लग्न करून घ्या. तेवढंच आई पण खुश राहील आणि तुम्ही पण खुश राहाल. कारण मी नाही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत. मी नाही मोल देऊ शकत. हे बघ, मी आता लय ऐकलं सगळ्यांचं, तुझं ऐकलं, आईचं ऐकलं, पण मी आता ऐकणार नाही. मला असं मन मारून जगायचं नाहीये मला. आणि काय, मी लग्न केले तुझ्यासोबत, 7 वचनं दिलेत, 7 फेरे घेतलेत. हे असं अर्धवट सोडण्यासाठी नाही घेतले. मला आयुष्यभर जगायचंय का तुझ्यासोबत? आपण लोक काय म्हणतील? लोकांचं काय घेऊन बसतीस? मला संसार करायचा तुझ्यासोबत, आपल्याला सोबत राहायचंय. आपण मला नाही समजणार ते. नाही जमू दे ना मग. आणि ज्यांना मुलबाळ नाही असे लोक राहत नाहीत का? आपण माझ्याकडनं नाही होणार, तुम्ही समजून घ्या. असं का करताय? काय मुलाचे घेऊन बसलीस तू? अरे ज्यांना मुलबाळ आहे त्यांना बघतो ना आपण. मोठे झाले की पोरं आई वडिलांना अनाथ आश्रमात देऊन टाकतात. मग काय करायचे तसे पोरं? जाळायचे का? त्याच्यापेक्षा आहेत सोबत आयुष्यभर तर काढू ना. आपण अख्खं जग नाव ठेवीनो, ते म्हणतील वांजुटी चिमटी. लोकांचं काय घेऊन बसतीस? मला संसार करायचा तुझ्यासोबत, आपल्याला सोबत राहायचंय. आणि बघ, मी दुसऱ्या बाईसोबत संसार नाही करू शकत. मला तुझ्यासोबत जगायचंय. आणि मला आयुष्यातले शेवटपर्यंत ना तुझ्यासोबतच राहायचंय. मी स्वप्नात पण विचार करू शकत नाही की मी कुठल्या तरी दुसऱ्या बाईसोबत संसार करू शकतोय. माझ्या नावाचं मंगळसूत्र तू घातलेलं आहेस, आता कोणाला घालायचं नाही. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी हात जोडतो तुला, प्लीज चल ना. ठीक आहे, पण आईला बोलू आपण, तू चल. ठीक. भर बॅग. हे बघाय, तिला मी आणले, तिला काही एक बोलायचं नाही. आणि तुला जर ती नसेल ना, तर मी पण ह्या घरात राहणार नाही. मी पण कुठेतरी जातो, जग मोकळं आहे आम्हाला. चल ग. असं नाही ना इकडे. अगं सुनबाई, बरं झालं आलीस. हा, तो आणलंस ती चांगलं काम केलंस की. माफ कर ग माय, मला माफ कर. मी चुकले, तुला लय बोलले. जे काय बोलायचं नव्हतं ते सुद्धा शब्द तुला बोलून गेले. पण खरंच मला माफ कर. चुकलं पाहिजे, थोडं माझं लय बोलून गेलं काही बी तुला. असं काय करते? माफ कर ग माय. इथून पुढं ना आता हे असं कधीच होणार ना. असं काय करते तुम्ही? जाऊ दे, तुम्हाला तुमची चूक कळत नाही ना. आणि तसंही पण तुम्ही मला माझ्या आईसारखे हो. आणि आई आपल्या पोरांना समजूनच सांगते. आणि थोडं चुकलं तर काय होतं, तुम्ही 1-2 हात उचलले तर. बरं सुनबाई, जाऊ दे आता. आजपासून आपल्या घरामध्ये पाहुणा आणलाय. शिव, ए बाळा शिव. माझं लेकरं. शिव, हे बघ बाळा, आजपासून मला आई म्हणायचं बरं. आणि हे बघ, यांना बाबा. हे तुझे बाबा आहे. आणि आजी. खरंच आई, तुम्ही खरंच स्वप्नच पूर्ण केलं बघा. मी कशी आता तुम्हाला कसे तुमचे उपकार फेडू मला कळतच नाही. अगं असं काय उपकार ह्याच्यात असते तर आपल्या घरासाठी काम केल्यावर. बाई माझं लेकरू.